स्ट्रॉंग पॉइंट काय आहेत आपण सुजाताला विचार. सुजाता. त्याचा मुख्य स्ट्रॉंग पॉइंट म्हणजे तो कुणाबद्दल वाईट बोलत हो नाही. हो 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 हो. ही फार मोठी जमेची बाजू आहे, ही आपल्याला जमत नाही. प्रदीप, तू कसा अजात शत्रू आहेस आणि तू कधीच म्हणजे गॉसिपिंग तर सोडाच, पण तू कसं म्हणजे मनापासून असतं नाही, तुझं. हो. माणसातला चांगुलपणा तो हेरतो आणि त्याच्याबद्दलच बोलतो. म्हणजे वाईट आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही वाईट असतंच, पण त्याबद्दल त्याच्याकडे वाईट कोणी बोलत असेल तर ह्याच्यावर काहीतरी असं म्हणून मग बऱ्याच वेळा राग येतो. सांग ना काय कसं कसं नाही, असं आहे, माझी एक नेहमी श्रद्धा आहे की प्रत्येक माणसाचे काहीतरी चांगुलपणा त्यात असतो. त्यामुळं प्रत्येक माणसाचे दोष काढण्यापेक्षा त्यातल्या चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत त्या आपण पाहूया आणि त्याला ते सांगूया. त्याला एरवी कोणी सांगत नसतं, तर त्याला ते सांगूया की तुझ्या त्या चांगल्या गोष्टी आहेत. म्हणजे तुझी बाजू ही आता असं आता तू म्हणू शकतोस, पण आपण हे काम करत असताना अनेक गोष्टी तुला त्रास देणाऱ्या पण घडलेल्या आहेत. अनेक त्रास देणारी तुला माणसं भेटलेली आहेत, राजकारण आहे, बरंच काही 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 होत असतं आणि त्यातूनच तू पुढे. मग यांचा मुकाबला किंवा ह्या सगळ्याचा सामना तू कसा केलास? असं आहे की तुमच्या या संपूर्ण जीवनक्रमामध्ये अनेक तुम्हाला चित्रविचित्र लोक भेटत असतात, ते वेगवेगळ्या पद्धतीने वागत असतात. मी नेहमी असं पाहतो की त्यांच्या वागण्यामागं काहीतरी काहीतरी त्यांचे प्रॉब्लेम्स असतील. त्यामुळे कदाचित त्यांच्या घरी प्रॉब्लेम्स असतील किंवा त्यांच्या एकूण मित्रपरिवारामध्ये कुटुंबामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, त्याचं प्रदर्शन आपल्या या त्यांच्या कृतीतून होत आहे. त्यामुळे मी त्यांना एकदम पटकन दोष देत नाही. वाईट वाटतं क्षणभर, त्या क्षणापुरतं वाईट वाटतं, त्रास होतो आपल्याला, पण त्या त्रासावर माझा उपाय मी असा शोधतो की त्याला काहीतरी त्रास होत असेल, त्या पोटी हे तो वागला असेल. आणि मी असाही विचार करतो की एखाद्या ग्रहस्थाने आपल्याशी नीट वागला नाही किंवा आपलं त्यांनी काही काम मिळणार होतं ते दिलं नाही, तर मी नेहमी असं म्हणतो की एखादा दरवाजा बंद झाला की दुसरा दरवाजा उघडतो. ही माझी श्रद्धा आहे. त्यामुळे ते जर होत नसेल तर पुन्हा कुठून तरी मला अचानक फोन येतो आणि भिडे तुम्ही तिथे येता का असं विचारलं जातं. तेव्हा आणि जग फार मोठं आहे, प्रचंड जग आहे, प्रचंड माणसं आहेत. आपण नेहमी तसे डबक्यातच जगत असतो, पण त्या डबक्याच्या पलीकडे इतकं विस्तीर्ण आणि विशाल जग आहे की त्या जगामध्ये अनेक लोक तुमची वाट पाहत असतात. तुम्हाला त्यांना भेटायचं असतं. तुम्हाला ओळखत जरी नसले तरी त्यांना असं वाटत असतं, अरे आपण एक वेगळं काहीतरी करतोय, आपण एका नवीन माणसाला शोधूया. तेव्हा त्यांच्या दृष्टीने मी नवीन असतो, जरी लोकांच्या दृष्टीनं अनेक वर्ष तिथं असतो. हा स्ट्रॉंग पॉइंट आहे की 100% तुझा विश्वासानं तू काम करतो. फिलॉसॉफिकल हा जो सगळा कॉन्फिडन्स आहे, तू अनेक चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरी केल्यामुळे तुला मिळाला. एक तुला सांगतो की जेव्हा मुंबईत मी आलो, माझं सगळं शिक्षण खेडेगावात झालं. मला नीट इंग्लिशचं एक वाक्य बोलता यायचं नाही, अरे हो. लिहिता चांगलं यायचं, कारण आई वडिलांनी माझं इंग्लिशचं ग्रामर, मराठीचं ग्रामर पक्क केलेलं होतं. धैर्य नसायचं. तर हिंदुस्तान लिव्हर, ज्याला आता युनिलिव्हर असं म्हणतात, हिंदुस्तान युनिलिव्हर, त्या कंपनीमध्ये मी 10 वर्ष नोकरी केली आणि त्या 10 वर्षाच्या काळामध्ये मी सिनियर कम्युनिकेशन्स मॅनेजर होतो. त्यांचे कंपनीचे हाऊस जर्नल्स एडिट करायचो. त्यानंतर त्यांची उद्घाटनं भारतभर जिथं कुठं असतील तिथं जायचो. डॉक्टर दत्ता सामंतांचा 1-13 महिन्याचं त्यांचं लॉकआउट आमच्या ह्याच्यात होतं. त्यांचे संपकरी त्रास देत होते, त्याच्याशी समर्थपणे मुकाबला करायचा. आणि हे सगळं करत असताना त्या हिंदुस्तान लिव्हर मधले आमचे एक इरफान खान म्हणून मॅनेजर आहेत, त्यांनी मला अक्षरशः घडवलं. अक्षरशः म्हणजे टाकीचे घाव घालून देव पण देतात तशा तऱ्हेचे दिलं की इंग्लिश चांगलं बोलावं कसं, इंग्लिश चांगलं लिहावं कसं. त्यानंतर लोक 40-50 लोक समोर बसलेले असताना त्यांना जर आपल्या कंपनीविषयी माहिती द्यायची असेल तर ती कशी द्यावी, त्याचं प्रेझेंटेशन कसं करावं, हे सगळं स्किल्स त्यांनी मला शिकवली. म्हणजे आयुष्यभर मनुष्य विद्यार्थी असतो असं म्हणतात. हिंदुस्तान लिव्हरमध्ये त्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये जरी मी मॅनेजर असतो तरी विद्यार्थीच होतो. आणि मला त्यांनी खरं एक उत्तम व्यवस्थापक, कुठल्याही तू कंपनीत गेलास, कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये गेलास तरी उत्तम व्यवस्थापक म्हणून तू कसं काम करशील आणि एथिक्स कशी सांभाळशील, कुठल्याही तरीच्या करप्शन्स म्हणा किंवा अशा गोष्टी तू कसा पडणार नाहीस, या गोष्टीकडे त्यांनी फार चांगल्या पद्धतीने लक्ष दिलं. बरोबर. आणि हे सगळं हे करत असताना तू कुठेतरी सोशल वर्क खूप छान करतोस. जो हा एक वेगळा अँगल आहे तो बहुतेक कोणालाच माहिती नाही आणि हे तुला सांगायला अजिबातच आवडत नाही. तरी सुद्धा आम्हाला माहिती आहे की तू ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप काम करतोस, तू स्वच्छता अभियान चालवतोस, आपल्या परीने तू इतकं छान काम करतो, पण त्याचा ओझरता उल्लेख आता होऊ देत. ओझरता उल्लेख म्हणजे मी जिथे अंधेरीत राहतो त्या परिसरामध्ये लल्लूभाई पार्क, जसं पारशी कॉलनी किंवा हिंदू कॉलनी, तसं प्युअरली रेसिडेन्शियल जागा आहे ती. 35,000 लोक तिथे राहतात. 2 बागा आहेत. त्या 2 बागा उद्ध्वस्त होत्या. तिथे दिवसभर मुलं क्रिकेट, व्हॉलीबॉल खेळायची, रात्री गरजुले तिथे झोपलेले असायचे. लोकांना भीती वाटायची त्या बागेतून जायची, पण त्या बागेत झाडं फार छान होती. तर साधारणतः एक 7 ते 8 वर्षापूर्वी आम्ही त्या बागा, सर्व नागरिकांना मी आवाहन केलं. त्यानंतर आम्ही त्या बागांचा ताबा घेतला आमच्याकडं. महानगरपालिकेच्या बागा आहेत, माळी महानगरपालिकेचे आहेत
आणि महानगरपालिकेशी एक चांगलं एक सुसंवादाचं वातावरण करून त्या बागा इतक्या सुरेख केल्या की पार्ला ईस्ट सारख्या एका अप्रतिम उपनगरामध्ये देखील अशा तऱ्हेची बाग नाही असं ते लोक म्हणतात. त्या बागेला दरवर्षी प्राइजेस मिळत गेली, पहिली पारितोषिक मिळत गेली संपूर्ण अंधेरी परिसरातली उत्तम बाग म्हणून. आणि संपूर्ण परिसर कचरा मुक्त केला. लोकांच्या घरोघरी जाऊन सोसायट्यात जाऊन आम्ही सांगितलं की तुम्ही कचरा तुमच्या डब्यातून आणा, ती कचऱ्याची गाडी येईल त्यात टाका, रस्त्यावर टाकू नका. रस्ते कचऱ्याने ओथंबून वाहत असायचे. तर हे सगळं आम्ही पूर्णपणे बंद केलं आणि मी त्या संस्थेचा आता सेक्रेटरी आहे, सचिव म्हणून मी काम करतो आणि चांगलं मनापासून काम करतो. हे म्हणत असतात, पाहत असतात. सकाळी माझे बरेचसे फोन आणि तिथे जाणं वगैरे चालू असतं. सुजाता सांगेल तुला त्याबद्दल. सुजाता तुला नाही का ग कंटाळा येत सतत अखंड फोन? दुसऱ्या बाजूला अशा कॉम्प्लिमेंट असतात की प्रदीपला जर सकाळी फोन केला आणि तो जर आपल्याला भेटला नाही 24 तासात त्याचा रिटर्न कॉल येतो. अरे वा, असं हे कॉम्प्लिमेंट आहे. पण तुझं एक वेगळंच काहीतरी दुःख असू शकेल. नाही, मला आता सवय झाली ग. किती 31-32 वर्ष होतील पण ती चांगल्या पद्धतीने तू करून घेतलीस ना. यू हॅव टू एक्सेप्ट ना. तुम्ही जेव्हा असं, आणि त्या काळात तर तिला दिवसातून 10 फोन करायचे. म्हणून त्याने तुला सेक्रेटरी असा एक छान हे देऊन टाकला. पण प्रदीप एन्सायक्लोपीडिया, तिच्याकडे खूप इन्फॉर्मेशन आहे. चित्रपट सृष्टी म्हणा, हे म्हणा, ती अखंड ती ते चालतं बोलते ती लायब्ररी आहे. अखंड पुस्तक वाचत असते ती. प्रदीप, अनेक मान्यवरांच्या तू मुलाखती घेतलेल्या आहेस. म्हणजे बाळासाहेबांचे आहे, नंतर शरद पवारांचे आहे, भुजबळांचे, आणि बऱ्याच वेळेला नुसती मुलाखत आपण घेतो, ग्राफ घेत असतो, पण त्यांच्या मनातले कप्पे तू असे हलके केलेले आहेस. आणि आम्ही ज्या माणसाला असे तडाखेबंद भाषणं देत असताना पाहिलेले, त्या माणसाचे अश्रूही बघितलेले आणि ते तू काढलेलं आहे. मला वाटतं छगन भुजबळांच्या मुलाखतीचा उल्लेख इथे जरूर करावा असतो. मला आठवते आमच्या दूरदर्शनसाठी ती मुलाखत मी घेतली होती भुजबळांची. आणि त्या भुजबळांच्या मुलाखतीच्या वेळेला मी भुजबळांना असं विचारलं की तुमच्या आयुष्यातून तुम्ही अनेक संघर्ष पाहिले असतील, पण असा एखादा संघर्ष तुम्हाला सांगता येईल का? आणि जो मला माहिती आहे म्हटलं की जेव्हा तुम्ही सेना सोडली, तर ते म्हणाले की भिडे, मी जेव्हा सेना सोडली तेव्हा सेना सोडण्यासारखं वातावरण आजूबाजूला नव्हतं. सेना अतिशय स्ट्रॉंग होती. बाळासाहेब एकदम तब्येत त्यांची छान होती. त्यांचं पूर्णपणे सेनेवर त्यावेळेला पकड होती. उद्धव आणि राज हे वाढत होते एकीकडं. आणि ते होत असताना मी जेव्हा सेना सोडली तेव्हा मला खूप त्रास झाला. त्यानंतर मी निवडणुकीत पडलो. त्यानंतर लोकांनी मला धमक्या दिल्या जीवावरून. माझ्यावर मारहाण करण्याचा देखील प्रयत्न झाला. पण तरी देखील मला असं वाटलं की माझं मन या पक्षांमध्ये रमत नाही म्हणून मी सोडलं. आणि नंतर उद्धव आणि राजविषयी देखील मी त्यांना विचारलं, तर ते म्हणले ते माझी जशी मुलं वाढत होती तशी उद्धव आणि राज तिकडे आपापल्या घरामध्ये, बाळासाहेबांच्या घरात उद्धव, तिथं त्यांच्या बंधुराजांच्या घरामध्ये राज वाढत होता. तर हे सगळं होत असताना देखील त्यांना लहानपणापासून मी वाढत जाताना पाहिलेलं आहे. आणि तुला आश्चर्य वाटेल, हे सगळं सांगत असताना त्यांच्या डोळ्यात किंचित असं पाणी आल्यासारखं मी पाहिलं होतं की ज्या मी संघर्षातून गेलो आणि सेना सोडत असताना एकीकडे मला वाईट वाटत होतं की ज्या सेनेनं मला घडवलं, ज्या सेनेनं मला मुंबईचं महापौर पद दिलं, ज्या सेनेनं एक चांगला माझ्यातला नेता घडवला. आणि तसे भुजबळ कुठेही गेले तरी फायर ब्रँड नेते आहेत ते. अशी त्यांची वक्तव्य आणि अशी जाज्वल्य आणि सणसणीत अशी वक्तृत्व आहे त्यांचं. पण परवा ते पुन्हा असं म्हणल्यानंतर मला पुन्हा त्या मुलाखतीची आठवण आली की राज आणि उद्धव यांनी एकत्र आलं पाहिजे असं भुजबळ मुलाखती एक कुठेतरी म्हणाले. आणि ते अर्थात सगळ्या माध्यमातून दाखवलं पण गेलं. म्हणजे कुठंतरी तो त्यांचा जो एक सेनेविषयीचा ओलावा आहे किंवा मराठी माणूस नेहमी एकत्र असावा असं त्यांच्या मनात ज्या वेळेला जे काही असेल ते अनवधानानं औचितपणे बोलून गेले. बरोबर. पण ते तू औचितपणे काढून घेतलंस, यासाठी तुला खरं नेहमी सगळे म्हणतात मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा.